आता आपण पुढचा प्रश्न बघूया. अनिलचे वय राजूच्या वयाच्या दुप्पट आहे. तर पहिली ती अट काय दिली, तर अनिलचे वय काय राजूच्या वयाच्या दुप्पट आहे. 6 वर्षापूर्वी अनिलचे वय राजूच्या वयाच्या तिप्पट होते. तर अनिलचे वय काय होते 6 वर्षापूर्वी राजूच्या वयाच्या तिप्पट होते. तर अनिलचे सध्याचे वय काय आहे? तर कुणाचे वय विचारले त्यांनी? अनिलचे वय. अनिलचे वय काय म्हणले मी? x मानले. अनिलचे सध्याचे वय x मानले. तर 6 वर्षापूर्वी अनिलचे वय राजूच्या वयाच्या तिप्पट होते. आता अनिलचे वय काय राजूच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजे काय सध्याचे वय कसे आहेत अनिलचे? राजूचे वय. राजूचे वय. तर काय म्हणणार मी? राजूचे वय x मानणार. म्हणजे अनिलचे वय काय येणार? 2x. का? तर अनिलचे वय काय राजूच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजे काय अनिलचे वय जर राजूचे वय जर x मानलं तर अनिलचे वय काय येणार आहे? 2x. आता पुढची कंडिशन बघा. 6 वर्षापूर्वी म्हणजे दोघांच्या वयातून 6 वर्ष वजा करायची. तर दोघांच्या वयातून मी 6 वर्ष वजा करतो. 2x वजा 6 बरोबर x वजा 6. आता पुढची कंडिशन काय आहे? 6 वर्षापूर्वी अनिलचे वय राजूच्या वयाच्या तिप्पट होते. अनिलचे वय यातलं कुठलं आहे? हे 2x. हे काय होतं? राजूच्या वयाच्या तिप्पट होतं. म्हणजे काय 2x वजा 6 याची किंमत केवढी असणार आहे? x वजा 6च्या तिप्पट. म्हणजे काय गुणिले 3 एवढी किंमत असणार आहे. आता मी आहे तसं लिहून घेतो बरोबर. त्यांना 3x वजा 6 18. आता 2x इकडे आले की तिकडे गेल्यावर वजा होणार. म्हणजे काय होणार? 3x वजा 2x बरोबर वजा 18 इकडे गेलं अधिक 18 वजा 6 अधिक 18. म्हणजे काय होणार? 3x वजा 2x किती येणार आहे? x येणार आहे. x बरोबर वजा 6 अधिक 18 किती येणार आहे? 12 येणार आहे. तर कुणाचं वय आलं 12? तर राजूचं वय आलं. पण आपल्याला काय विचारले त्यांनी? अनिलचे विचारले. अनिलचे. आणि त्यांनी सध्याचे म्हणलं नसलं, नुसतं जर वय विचारलं असतं अनिलचे वय काय आहे तर त्या अनिलचे सध्याचे वयच असणार आहे. जर त्यांनी अनिलचे 8 वर्षापूर्वीचे किंवा 8 वर्षानंतरचे वय विचारले किंवा 6 वर्षानंतरचे तर ते त्यावेळेचं वय काढायचं तुमच्या सध्याच्या वयामध्ये तेवढे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून तुम्हाला मिळवावं किंवा वजा करावा लागणार तेवढे. आता अनिलचे सध्याचे वय विचारले त्यांनी. अनिलचे सध्याचे वय किती? राजूचे तर आपल्याला मिळालं 12. राजूच्या वयाच्या काय? अनिलचे वय काय? दुप्पट आहे. म्हणजे 12 गुणिले मला 2 करावं लागणार आहे. म्हणजे काय आहे? 12 गुणिले 2 म्हणजे काय आहे? 24 वर्ष काय येणार आहे? अनिलचे सध्याचे वय. अनिलचे सध्याचे वय 24 वर्ष. ऑप्शन काय बघा? पहिला ऑप्शन आहे 24 वर्ष, दुसरा ऑप्शन आहे 26 वर्ष, तिसरा ऑप्शन आहे 28 वर्ष आणि चौथा ऑप्शन आहे 30 वर्ष. तर आपलं उत्तर काय आलंय? 24 वर्ष. म्हणजे उत्तर ऑप्शन 1 हा बरोबर आहे. तर इथं आपला प्रश्न पूर्ण झाला. आता आपण बघतोय पुढचं गणित. तर गणित काय ते बघूया. सुमितचे वय सध्या त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 पट आहे. तर सुमितचे वय कसे आहे? तर वडिलांच्या वयाच्या 1/3 पट आहे. जर वडिलांचे वय 45 वर्ष असेल तर दिलेली माहिती काय आली? तर वडिलांचे वय किती आली? 45 वर्ष. वडिलांचे वय 45 वर्ष असेल तर 5 वर्षानंतर सुमितचे वय विचारलंय. पण कसं विचारलंय आपल्याला? 5 वर्षानंतर. सुमितचे वय 5 वर्षानंतर किती असेल? तर दिलेली माहिती काय आहे बघूया. पहिल्यांदा वडिलांचे वय मी घेतो. वडिलांचे किती आले? 45 वर्ष आले. तर सुमितचे वय कसे असणार आहे? तर वडिलांच्या वयाच्या 1/3 पट आहे. म्हणजे काय आलं? सुमितचे वय बरोबर 1/3 कुणाच्या? वडिलांच्या वयाच्या. म्हणजे सुमितचे वय आले 15 वर्षे. सुमितचे वय आले 15 वर्षे. पण प्रश्न काय विचारलाय? तर 5 वर्षानंतरचं विचारलंय सुमितचं वय. सुमितचं वय आजचं नाही तर त्याने काय विचारलंय? 5 वर्षानंतरचं. म्हणजे काय करायला लागणार आहे मला? 15 वर्षामध्ये अधिक 5 वर्ष वाढवायला लागणार आहे. म्हणजे काय आलं उत्तर? 20 वर्ष. 20 वर्ष. म्हणजे काय? सुमितचे 5 वर्षानंतरचे वय. हे 20 वर्ष काय? 5 वर्षानंतरचे वय. म्हणजे आपलं उत्तर काय आलं बघा. पहिला ऑप्शन होता 15 वर्ष, दुसरा होता 20 वर्ष, तिसरा होता 25 वर्ष आणि चौथा होता 27 वर्ष. तर आपलं उत्तर आले 20 वर्ष. तर आपला ऑप्शन ते 20.
ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर एक मुलगी 5 वर्षापूर्वी 9 वर्षाची होती. तर इथं कोणतीही त्यांनी माहिती दिली नाही, आपला फिक्स नंबर आपल्याला मिळत नाही. तर तिच्या आईचे वय सध्या तिच्या वयाच्या 4 पट आहे. तर मुलीच्या आईचे सध्याचे वय काय आहे? तर काय विचारले त्यांनी? मुलीच्या आईचे सध्याचे वय. मुलीच्या आईचे सध्याचे वय काय माहिती दिली? एक मुलगी 5 वर्षापूर्वी 9 वर्षाची होती. म्हणजे काय दिली जी माहिती? काय मुलगी 9 वर्षाची, कधी? 5 वर्षापूर्वी. म्हणजे आपण मुलीचे सध्याचे वय काढू शकतो. मग काय येणार? मुलीचे सध्याचे वय. मुलीचे सध्याचे वय. जर ती मुलगी 5 वर्षापूर्वी जर 9 वर्षाची असेल तर आताच्या सध्याच्या वयामध्ये तुम्हाला 5 वर्ष त्यामध्ये मिळवावे लागतील. म्हणजे काय सध्याचे वय काय येणार? 9 अधिक 5 म्हणजे किती येणार? 14 वर्ष. तर आताचं वय किती आलं मुलीचं? 14 वर्ष. आता पुढे काय दिले? तर तिच्या आईचे वय सध्या तिच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणजे काय? आईचे सध्याचे वय. आईचे सध्याचे आईचे सध्याचे वय काय असणार आहे? तर मुलीच्या वयाच्या 4 पट. म्हणजे काय? मुलीचे सध्याचे वय 14 आणि आईचे वय काय? त्याच्या 4 पट. म्हणजे काय? 14 चौक किती येणार आहे? 56 येणार. 56 वर्ष. या 56 वर्ष काय आले? मुलीच्या आईचं सध्याचं वय. तर ऑप्शन काय होता? 40 वर्ष होता, 45 वर्ष, 56 वर्ष आणि 55 वर्ष. तर आपलं उत्तर काय आलं? 56 वर्ष. 56 वर्ष उत्तर बरोबर आहे. इथं आपला प्रश्न पूर्ण झाला. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न काय बघा? एका वडिलांचे व मुलाचे वय मिळून 56 वर्ष आहे. तर वडिलांच्या आणि मुलाच्या वयाची बेरीज किती दिली इथं? 56 वर्ष. 8 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 7 पट होते. तर 8 वर्षापूर्वी त्यांचे वय कसे होते? तर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 7 पट होते. तर मुलाचे सध्याचे वय काय? तर ज्याचं वय विचारलंय त्याचं वय मी x मानतो. म्हणजे काय म्हणतो? मुलाचे वय काय म्हणजे मी x मानला. तर वडिलांचे आणि मुलाचे वयाची बेरीज किती आहे? 56 वर्ष. मुलाचे वय जर x मानलं तर वडिलांचे वय किती येणार आहे? वडिलांचे वय बेरीज 56 आहे. म्हणजे घेणार आहे 56 वजा x. 56 मधून जर मी मुलाचं वय वजा केलं तर मला काय मिळणार आहे? वडिलांचं वय. आता पुढची अट काय बघा? 8 वर्षापूर्वी. 8 वर्षापूर्वी म्हणजे काय? सध्याच्या वयातनं मला 8 काय करावे लागतील? वजा करावे लागतील. म्हणजे काय? 56 वजा x. तर त्यामधून मला वजा 8 करावे लागतील मला 8 वर्षापूर्वी जाण्यासाठी. आणि तेच मला काय करायला लागेल? मुलाच्या वयामधून पण 8 वजा करावे लागतील. आता पुढे काय? 8 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 7 पट होते. म्हणजेच काय? वडिलांचे जे वय आहे ते 8 वर्षापूर्वी काय होते? मुलाच्या वयाच्या 7 पट होते. म्हणजे मुलाच्या वयाला जर मी 7 न गुणलं तर मला काय मिळणार आहे? वडिलांचे 8 वर्षापूर्वीचे वय. तर आपलं जे समीकरण आहे ते काय तयार झालं? 56 वजा x वजा 8 बरोबर 7 कंसामध्ये x वजा 8. आता हे जर समीकरण सोडवलं तर आपल्याला x ची किंमत म्हणजे काय मिळणार आहे? मुलाचं वय मिळणार आहे. काय करा? 56 वजा 8. 56 मधून 8 गेले किती राहिले? 48. 48 वजा x बरोबर या 7 ने मी आतमध्ये गुणून घेतो. म्हणजे घेणार 7x वजा 7 56. 7x आहे तसं राहणार बरोबर. वजा 56 आहे. 7x अधिक वजा x इकडे गेल्यावर अधिक x होणार. 7x अधिक x बरोबर. आता वजा 56 आहे ते बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला तर अधिक 56 होणार. म्हणजे काय ना? 48 अधिक 56. 48 अधिक 56 म्हणजे 8x बरोबर. 48 अधिक 56 किती येणार? 8 आणि 6 1404. 5 आणि 5 10 किती येणार? 104. म्हणजे काय येणार? x बरोबर 104 भागिले 8 म्हणजे किती येणार? 8 एके 8 8 त्रिक 24. म्हणजे x ची माझी किंमत किती आली? 13. 13 म्हणजे काय आलं? 13 वर्ष कोणाचं वय आलं? तर मुलाचं वय आलं. तर ऑप्शन काय बघा? 11 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष आणि शेवटचा ऑप्शन काय? 13 वर्ष. तर आपलं उत्तर काय आलं इथं? 13 वर्ष. मुलाचं वय आले 13 वर्ष. जर त्यांनी वडिलांचं वय जर मला विचारलं असतं तर मी काय केलं असतं? तर किती दिले त्यांनी? 56. 56 वजा 13 केलं असतं म्हणजे मला वडिलांचं वय मिळालं असतं 43 वर्ष. आता त्यांनी मुलाचं विचारलं म्हणून माझं उत्तर किती आलं इथं? 13 वर्ष.
तर इथं आपला प्रश्न पूर्ण झाला.